आता केव्हाही तुझ्या घरी कुठलीही पूजा करायची असेल मोठी, तर हे आणणं जरुरी आहे. कारण तो कुलदेवतेचा टाके, त्याला अभिषेक करावा लागतो आणि मगच पुढचं करावं लागतं. आता ही झाली शंकराची पिंड, तर ही अशीच ठेवायची आहे. आणि दर सोमवारी शिवरात्र दर महिन्याला असते, ते मी तुला सांगेल. त्या दिवशी हे एका ताम्हणात घ्यायचं. ताम्हण म्हणजे छोटी प्लेट असते, मी आणून देते तुला आत्ता. त्या ताम्हणात त्याला ठेवायचं. त्याच्यावरती ते तुला ते अभिषेकाचं दिलेलं ना, ते ह्याच्यात ठेवलेलं आहे बघ. हे असं पिंड, ते ताम्हण ठेवलं, ताम्हणामध्ये ते ठेवलं की त्याच्यावरती त्या शिवलिंगावरती हे ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये दूध आणि पाणी घालायचं. आणि मग ते ओम नमः शिवाय की 11 वेळेला पाणी जर संपत आलं ह्याच्यातलं तर परत तू टाकू शकतो. आणि मग ते त्याचा अभिषेक करायचा. ठीक आहे, त्याला अभिषेक म्हणतात. तो अभिषेक झाला की मग हे काढून घ्यायचं आणि मग ते शिवलिंग साध्या पाण्याने धुवायचं, पुसायचं. त्याला इथं त्यांनी जसं ते लावलेलं आहे ते गंध लावायचं. आणि दररोज शिवलिंगाला पांढरंच फुल व्हायचं. आणि बेलपत्री मिळती, बेलपत्री घेऊन ये, निदान सोमवारी तरी ती व्हायची. सोमवार शिवरात्र त्या दिवशी बेलपत्र असं पान असं उलट, असं सरळ असतं, पान असं उलट व्हायचं. बेलपत्र नेहमी ह्याच्या इथं व्हा, त्याच्यावरती फुल व्हा, ते टिकतं, म्हणजे पडत नाही ते खाली. एक व्हायला तरी चालतं. ते बेलपत्र आणून ठेव, दर सोमवारी हे करत जायचं. हे शिवलिंगाचं हे एवढंच कर. शंख आता असाच ठेवते म्हणाले, असा ठेवला तरी चालतो, असाच ठेव. त्याच्यात पाणी घालायचं. शंखाला नेहमी पांढरं फुल व्हायचं शक्यतोवर, लाल फुल वाहू नये, पांढरं फुल असावं शंकराला. बाकी तुला काही अडचण असली तर विचार, मी सांगते. आणि वेळ पाळायची. ज्या दिवशी तू तुझी वेळ ठरव आणि इथं येऊन ते तुझी आंघोळ होऊन तुझी पूजा झालीच पाहिजे. ओम नमः शिवायचा पण जप झालाच पाहिजे त्याच वेळेला. म्हणजे एक टाइम फिक्स कर आणि त्या टाइमला तू ते करशील, म्हणजे मग तुला त्याचा फायदा होईल. गुरुमंत्र पण गुरुचा जप पण तुला करायचं. गुरुबळ नाहीये म्हणून माझी अशी इच्छा आहे की तू ब्रूम बृहस्पतये नमः ते म्हणत राहा, निदान 11 वेळेला. काय मी तुला देते, ब्रूम बृहस्पतये नमः हा मंत्र निदान दररोज एकाच वेळेला 11 वेळेला म्हणत जायचं. पण वेळ फिक्स ठेवायची. वेळ फिक्स ठेवली तरच त्याचा उपयोग होतो, नाही तर तो होत नाही. ठीक आहे, मला ही एवढी सूचना द्यायची होती. आता हे 2 मी घेऊन जाईल घरी, कारण ते तिथे लागतं पूजेला मला. हे 2 घरी घेऊन जाईल, बाकीचं असंच राहील सगळं. वाटलंच थोडं शिवलिंग इकडं सरकून ठेवते मग मी. ठीक आहे, काही अडचण आहे? ओके, ठीक आहे.